विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण या ठिकाणी इयत्ता 10वी विषय मराठी कुमार भाती प्रकरण 7 गवताचे पाते हा पाठ बघणार आहोत। आपल्याला इथे दिसते त्याप्रमाणे दिसते चित्र गवताचे पाते। गवताचे पाते वि. स. खांडेकर लिखित पाठ आहे। विष्णू सखाराम खांडेकर यांनी हा पाठ लिहिलेला आहे आणि यांचे लेखनाचे जे विविध पैलू आहेत ते आपल्याला या पाठातून जाणून घ्यायचे आहेत। त्यासाठी बघा, पूर्वज्ञानाकडे वळूया आपण। ज्याप्रमाणे साहस कथा, आपल्याला लहानपणापासून साहस कथा, ऐतिहासिक कथा आणि रंजक कथा, रहस्य कथा ह्या ऐकायला आवडतात। त्याप्रमाणेच कथेचा आणखी एक प्रकार म्हणजे रूपक कथा। आता तुम्ही म्हणाल रूपक कथा म्हणजे काय? रूपक कथा म्हणजे काय? जी कथा आकाराने लहान असते, ही कथा आकाराने लहान असते, तसेच तिच्यामध्ये अर्थघनत्व, आशय समृद्धता आणि सूचकता आपल्याला दिसून येईल। आणि जसं ज्याप्रमाणे आपण जशी ही कथा वाचायला जाऊ तसा त्यातून काय लक्षात येईल? नाट्यात्मकता, अलंकारिकता, संदेशपरता हे रूपक कथेचे काही वैशिष्ट्य आहेत। आणि रूपक कथा ही आकाराने लहान जरी असली तरी ही वाचत असताना आपल्याला लक्षात येईल की हळूहळू वाचन करत असताना त्यातला वाच्यार्थ जो आहे तो क्षणोक्षणी अंशतः कमी होत जातो आणि त्यातून लक्षार्थ प्रभावीपणे आपल्याला सूचित होतो। इथे लिहिलेलं आहे, तुम्ही वाचू पण शकता आणि हाच अनुभव आपल्याला या प्रस्तुत पाठामध्ये येणार आहे। बघा, आपण यासाठी आपल्याला पाठ वाचणं फार गरजेचं आहे। आता मी जे तुम्हाला वैशिष्ट्य सांगितले की नाट्यात्मकता, अलंकारिकता, आता हे तुम्हाला मी सांगितल्याने समजणार नाही, तर त्यासाठी आपल्याला पाठ वाचन करणं फार गरजेचं आहे। मी तुमच्यासमोर थोडक्यात वाचून दाखवणार आहे आणि त्यानंतर तुमच्या ते लक्षात येईल की नेमकं काय यातनं कुठल्या अध्ययन क्षमता किंवा कौशल्य विकसित होत आहेत ते आपल्या लक्षात येतील। बघा, पाठाचं नाव गवताचे पाते। हिवाळा नुकताच सुरू झालेला होता। झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली। पट पट पट, त्यांचा तो पटपट असा कर्णकटू आवाज, तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले। गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोयस रे तू? तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की। पानाला राग आला, ते चिडून म्हणाले, अरे जा चिडखोर बिब्बा कुठला, मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार? हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय। जन्मात कधी न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही। हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले। ते पुन्हा जागे झाले ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने। त्या स्पर्शात विलक्षण जादू होती। त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या पात्यात झाले होते। पुन्हा हिवाळा आला। थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले, पण पुन्हा त्याची झोप मोड होऊ लागली। जिकडे तिकडे झाडावर पाने सळसळत होती, पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती। ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वतःशीच पुटपुटले। काय पुटपुटले? काय हिवाळ्यातली पानं, जीव खाऊन टाकला यांनी अगदी। केवढा हा कर्णकटू आवाज, छी छी छी, माझ्या सगळ्या स्वप्नांचा चेंदामेंदा केला यांनी। या संपूर्ण पाठाचे वाचन करताना तुमच्या लक्षात आले असेल, त्यासाठी तुम्हालाही त्याचं वाचन करणं गरजेचं आहे की पट पट पट। इथे तुम्हाला काय लक्षात येईल? अलंकार लक्षात येईल। त्यानंतर पडता पडता किती कटकट करतोयस तू, असं जे संवाद, यामध्ये संवाद आपल्याला दिसून येतोय आणि नाट्यात्मकता सुद्धा तुम्हाला जाणवली असेल बोलताना। तर हे जे विशेष आहे वि. स. खांडेकरांचे लेखनाचे जे वैशिष्ट्य आहे ते या पाठामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। आता याचा आपण आशय बघूया। रूपक
कथेचा भावार्थ किंवा आशय. बघा लक्षात येईल तुमच्या आशय काय, तर अगदी साध्या सुध्या अशा नैसर्गिक गोष्टीतून या पाठामध्ये मानवी स्वभावाचे विविध पैलू दाखवण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. त्याचे लेखकाचे हे सामर्थ्य किती सुंदर रीतीने प्रकट झाले असेल ते माझ्या वाचनातून तुमच्या लक्षात आलं असेल. गळून पडलेली पाने काय होतात, मातीत मिसळून जातात. म्हणजे गळून पडलेलं जे पान आहे ते काय करतं, मातीत मिसळून जातं. आणि गवताचे पात मात्र काय करतो, त्याला त्रास होतो त्या गोष्टीचा, म्हणून तो त्या पानाला काय म्हणतो की काय रे, सारखं सारखं माझ्या स्वप्नांचा तू चेंदामेंदा केलास. आणि ते पान मात्र काय करतं, जे पडतं त्याला मात्र आपला उच्चपणाचा काय असतो, खोटा अभिमान असतो. म्हणजे दोन्हीही जे इथे हे दाखवलेत, पात्र घेतलेले आहेत किंवा नैसर्गिक उदाहरणं घेतलेले आहेत, ते विसंवाद आपल्याला कुठेतरी इथे दिसतोय. आपण हे वाचूया, तुमच्या लक्षात येईल. चिमुकली पाती वर डोकावून पाहू लागतात आणि दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे. आपापल्या जागी दोघेही बरोबर आहेत, बरोबर. पण झाडावरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगतो आणि पात्याला क्षुद्र लेखतो. तेच क्षुद्र पाते जे आहे, गवताचे पाते आहे, तो मात्र त्या पानाच्या आवाजाने काय म्हणतो की त्याच्या स्वप्नांचा काय झाला, चेंदामेंदा झाला, स्वप्नभंग झाली, अशी तक्रार तो पाते सुद्धा करतो. याप्रमाणे मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद आपल्याला साध्या विरोधात प्रतिबिंबित झालेले इथे दिसून येतात. आपल्या मानवी जीवनात सुद्धा हेच घडत असतं की तरुण पिढी आणि प्रौढ पिढी. आपल्याला उदाहरण याच्यातनं हे घ्यायचं आहे की तरुण पिढी आणि प्रौढ पिढी हे काय करत असते, त्यांच्या बेजबाबदार, कोणाच्या तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल सतत बोलत असतात. पण मात्र ती पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवतात का, नाही. आठवण करून घेऊन मग तरुणांवर तोंडसुख घेण्याची तयारी दर्शवतात का, नाही. त्याबद्दल इथे विचार केला जात नाही. आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी पाडून काय तरुण पिढी प्रौढ झाल्यावर काय करते, ती सुद्धा अगदी तोच कित्ता गिरवत असते आणि तेच जे आहे पुनरावृत्ती त्याची होत असते. म्हणजे यातनं आपल्याला काय लक्षात येतं की मानवी जो स्वभाव आहे, त्याचे जे पैलू आहेत, हे जरी विपरीत असले तरी पण सारखी त्याची पुनरावृत्ती होत असते आणि कुठेही बदल होत नाही, बरोबर. त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असलेली आपल्याला दिसते आणि जे पिढीतील अंतर आहे हे मात्र तसंच कायम राहतं. ह्या पाठातनं आपल्याला हा अर्थ समजून घेणं इथे गरजेचं आहे. दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याचे सुखदुःख जाणण्याची व सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्तीच मुळी मनुष्यामध्ये नाही. आणखी जर उदाहरण घ्यायचं असेल तुम्हाला, तर उदाहरणादाखल आपण मालक आणि मजूर याचं उदाहरण सुद्धा तुम्ही घेऊ शकता. या दोघांचेही स्थान जर तुम्ही बदलवले तरी यांच्या मनोवृत्तीमध्ये बदल घडवून आणू शकता का, नाही. तर या पाठातून, संपूर्ण पाठातून हेच सांगण्याचा प्रयत्न वि. स. खांडेकरांनी इथे केलेला आहे. आणि यामध्ये जी कौशल्य जे तुमचे विकसित होणार आहे ते म्हणजे संवाद कौशल्य, संवाद कसा साधायचा, वाचन कसं करायचं, कोणी वाचत असताना त्याचं श्रवण कसं करायचं, ही सगळी कौशल्ये तुमची यातनं विकसित व्हायला मदत होणार आहे. म्हणून हा पाठ तुम्हाला वाचणे आणि समजून घेणे फार गरजेचे आहे आणि तुम्ही तो प्रयत्न तुम्ही कराल अशी मी आशा बाळगते. आणि यावर आधारित तुम्हाला पुढील जो गृहपाठ दिलेला आहे तो तुम्ही निश्चितच सोडून बघाल असं मला वाटतं. बघा, इथे काही प्रश्न दिलेले आहेत गृहपाठावर. प्रस्तुत पाठावर आधारित पुढील स्वाध्याय प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. आकृती पूर्ण करा. पाठ वाचल्यानंतर तुम्हाला ही आकृती निश्चितच पूर्ण करता येईल. जसा गवताच्या पात्याची स्वभाव वैशिष्ट्ये. कसा होता गवताचं पातं, किरकिरा स्वभाव होता, चिडखोर होता. आणखीही 2 त्याच्यामध्ये गुण दिलेले आहेत, ते तुम्हाला शोधायचे आहेत आणि तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. त्यानंतरही काही प्रश्न दिलेले आहेत. दुसरा प्रश्न, अरसिक मीन्स ज्याला कशातही रस नाही, अरसिक. प्रौढ वर्गाबद्दल हा शब्द आलेला आहे. गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही असे गळून पडणारे पान म्हणाले. का म्हणाले त्याचं कारण तुम्हाला शोधायचं आहे. त्यानंतर गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही असता
तर हा स्वमतावर आधारित प्रश्न आहे. तुम्हाला तुमचं मत इथे मांडता आलं पाहिजे आणि त्यासाठी वाचन करावं लागेल, पाठ समजून घ्यावा लागेल. असता तर तुम्ही पाठाला काय उत्तर दिले असते हे तुम्हाला तुमच्या शब्दात मांडायचं आहे. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, निश्चितच तुम्हाला हा पाठ इथे समजण्यास मदत होईल असं मला वाटतं. धन्यवाद.